So let me start. सो कालच्या लेक्चर पर्यंत आपण ट्रिग्नोमेट्री 1 अँड ट्रिग्नोमेट्री 2 कम्प्लिटली डिस्कस केलंय. सो आज आपण जे डिस्कस करणार आहे, मी जे तुम्हाला म्हटलं होतं की ज्यावेळेस चॅप्टर संपेल त्यावेळेस मी पूर्णपणे सगळे फॉर्म्युले तुम्हाला सांगणार आहे, जेवढे काही ट्रिग्नोमेट्री मध्ये यूज झाले होते तेवढे. ओके, सो इम्पॉर्टंट टॉपिक आहे इन द सेन्स ऑफ की तुम्हाला याच्यामध्ये डायरेक्टली सगळ्याचे सगळे फॉर्म्युले एकाच फाईलमध्ये भेटतील आता. ओके, सो ट्रिग्नोमेट्री 1 आणि ट्रिग्नोमेट्री 2, सो हेच सगळे फॉर्म्युले आपण 12th ला सुद्धा यूज करणार आहेत. चालेल, सो आपण स्टार्ट करूया. सो नेम ऑफ द टॉपिक, लिस्ट ऑफ फॉर्म्युले. लिस्ट ऑफ फॉर्म्युलाज. सो याला आपण कॅटेगराइज करू थोडंसं, ठीक आहे. सो सगळ्यात अगोदर ट्रिग्नोमेट्री 1 मधले आपल्याला घ्यायचे जे बेसिक फॉर्म्युले आहे. आता काही काही फॉर्म्युले तुम्हाला माहिती आहेत, ओके, पण आता सगळे फॉर्म्युले मी म्हटलं तर सगळे आपण लिहून देऊया बेसिक साईड. ओके, सो मी पहिला याला मी ए कन्सिडर करतो. सो ए आपला असणार आहे बेसिक फॉर्म्युले. ठीक आहे, सो बेसिक म्हणजे काय, तर तुम्हाला साइन थिटा, कॉस थिटा, टॅन थिटा, कोसेक थिटा, सेक थिटा, कॉट थिटा यांचे बेसिक फॉर्म्युला माहिती आहे. मग त्यांच्यामधलं रिलेशन मी इथं लिहितो. सो रिलेशन काय बघा, जर साइन थिटा इज इक्वल टू कोणाचा रेसिप्रोकल असतो, कोसेक थिटाचा रेसिप्रोकल असतो. किंवा तुम्ही याला कसं लिहू शकता, कोसेक थिटा इज इक्वल टू 1 अपॉन साइन थिटा लिहू शकता. ठीक आहे, सो सेकंड. तसंच कॉस थिटा इज इक्वल टू आपण लिहू शकतो 1 अपॉन सेक थिटा, और आपण सेक थिटा कसा लिहू शकतो 1 अपॉन कॉस थिटा. थर्ड, टॅन थिटा वी कॅन राईट इट ॲज 1 अपॉन कॉट थिटा, कारण कॉट थिटा आणि टॅन थिटा एकमेकाचे काय आहेत, रेसिप्रोकल आहेत. कॉट थिटा इज इक्वल टू 1 अपॉन टॅन थिटा. करेक्ट. अजून टॅन थिटा आणि कॉट थिटा यांचे पण आपल्याकडे फॉर्म्युले आहेत, बरोबर. सो नंबर 4 वी कॅन राईट टॅन थिटा इज इक्वल टू साइन थिटा अपॉन कॉस थिटा, साइन थिटा अपॉन कॉस थिटा, बरोबर. आणि याचा रेसिप्रोकल तुम्हाला माहिती आहे नंबर 5, टॅनचा रेसिप्रोकल असतो कॉट थिटा. मग याचा पण रेसिप्रोकल काय झाला आपला, कॉस थिटा डिवाइडेड बाय साइन थिटा. ठीक आहे, साइन कोसेक एकमेकाची रेसिप्रोकल आहे, कॉसेक एकमेकाची रेसिप्रोकल आहे, टॅन अँड कॉट आर द रेसिप्रोकल टू इच अदर. ओके, टॅन थिटा इज इक्वल टू साइन थिटा अपॉन कॉस थिटा, कॉट थिटा इज इक्वल टू कॉस थिटा अपॉन साइन थिटा. सेकंड, हे झाले बघा आता आपले कोणते फॉर्म्युले झाले हे. सो दीज आर बेसिक फॉर्म्युले. ओके, आता नेक्स्ट द क्वाड्रंट सिस्टीम. तुम्हाला माहिती आहे सगळं, आपण फक्त आता 1 बाय 1 लिहित जाणार आहे. ओके, सो बी क्वाड्रंट सिस्टीम. सपोज इथं मी एक क्वाड्रंट ड्रॉ करतो. आता क्वाड्रंट सिस्टीम समजण्यासाठी मी अँगल दोन्ही फॉर्म मध्ये होतो बघा, डिग्री आणि रॅडियन, सगळे नाही, आपले स्टँडर्ड फॉर्म्युले. ओके, सो इथं लिहितो मी स्टँडर्ड अँगल्स. स्टँडर्ड अँगल्स इथं डिग्री मध्ये सपोज वरच्या रोला आणि खालच्या रोला मी लिहित होते रॅडियन मध्ये. ठीक आहे, जर डिग्री मध्ये 0 असेल तर रॅडियन मध्ये 0, डिग्री मध्ये 30 असेल तर रॅडियन मध्ये किती, पाय बाय 6, डिग्री मध्ये 45 असेल तर रॅडियन मध्ये किती, पाय बाय 4. सांगा मग तुम्ही मला रॅडियन मध्ये, डिग्री मध्ये 60, पाय बाय 3, पाय बाय 3, 90, पाय बाय 2, पाय बाय 2, 180,
Pi. पाय 270 3 pi by 2. 3 पाय अपॉन 2 आणि लास्ट 360 2 pi. 2 पाय करेक्ट. ओके, हे झाले आपले स्टँडर्ड अँगल. आता क्वाड्रंट सिस्टीम मध्ये सो तुम्हाला या गोष्टी माहिती आहेत बघा की आपला पहिला अँगल म्हणजे इथं एक्स ॲक्सिस जो असतो बघा तो आपण 0 पासून स्टार्ट करतो. ठीक आहे, आता सपोज तुम्ही काय करतो याच्यामध्ये रॅडियन मध्येच व्हॅल्यू पुट करतो. सो हा 0, सो हा काय होईल मग पाय बाय 2 90 डिग्री, हा झाला पाय 180 डिग्री. ओके, इथं आपला होईल 3 पाय अपॉन 2 270 डिग्री आणि इथं किती येईल परत 2 पाय म्हणजे 360 डिग्री. ठीक आहे. ओके, सो आपला हा फर्स्ट क्वाड्रंट असतो. ठीक आहे ना. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आणखीन एक काय आहे, दोन्ही प्लस प्लस असतात. एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिसचे कोऑर्डिनेट्स प्लस प्लस. ओके, दिस इज अवर सेकंड क्वाड्रंट. सेकंड क्वाड्रंट मध्ये एक्स मायनस असतो, वाय प्लस असतो. ओके, थर्ड क्वाड्रंट मध्ये दोन्ही मायनस असतात आणि चौथ्या क्वाड्रंट मध्ये एक्स प्लस असतो आणि वाय काय असतो मायनस असतो. आता याच्यामध्ये इम्पॉर्टंट जे तुम्हाला लक्षात ठेवायचंय बघा ते काय आहे, सो दॅट इज पहिल्या क्वाड्रंट मध्ये ऑल ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन TF म्हणजे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आर पॉझिटिव्ह. बरोबर आहे. सो पहिल्या क्वाड्रंट मध्ये सगळे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन कसे असतील पॉझिटिव्ह असतील. आता तुम्ही मला सांगा रे सेकंड क्वाड्रंट मध्ये कोण पॉझिटिव्ह? Sine and cosec. साइन अँड कोसेक पॉझिटिव्ह. सांगा थर्ड मध्ये कोण पॉझिटिव्ह? Tan and cot. टॅन अँड कॉट पॉझिटिव्ह. ओके, चौथ्या क्वाड्रंट मध्ये कोण पॉझिटिव्ह? Cos and sec. कॉस अँड सेक पॉझिटिव्ह. हे कसे येतात पॉझिटिव्ह वगैरे आपण ऑलरेडी डिस्कस केलं आता, आहे की नाही त्यावेळेस. ओके, हे झाले स्टँडर्ड अँगल आणि क्वाड्रंट सिस्टीम. ठीक आहे. ओके, आता आपल्याला स्टँडर्ड व्हॅल्यूज बघायच्यात. स्टँडर्ड व्हॅल्यूज तुमच्या पाठ आहेत बरोबर. स्टँडर्ड व्हॅल्यूज मला ह्याच अँगलला बघायच्यात आहे ना, 0 30 45 60 90 180 270 आणि 360. सो आपला तिसरा पॉईंट असणार आहे आता स्टँडर्ड व्हॅल्यूज. स्टँडर्ड ABC, आपण ABC नाव देतोय ना सध्या याला, AB. ओके, ABC याला मी C देतो नाव. स्टँडर्ड व्हॅल्यूज. ओके, सो व्हर्टिकली डाउनवर्ड मी लिहितो ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आणि हॉरिझॉन्टली मी लिहितो अँगल्स. ठीक आहे. ओके, सो 1 by 1. समजा इथं येईल आपला साइन थिटा. ठीक आहे ना, एक एक लाईन सोडून देतो मी. इथं येईल सपोज आपला कॉस थिटा. आपल्याला फक्त 2 पार्ट करायचे साइन आणि कॉस, बाकी तुमचं होऊन जाणार आहे. इथं येईल आपला टॅन थिटा. ओके, नेक्स्ट कॉटच्या ऐवजी नाही कोसेक लिहितो मी आधी. नेक्स्ट आला कोसेक थिटा बरोबर. इथं आला सेक थिटा. 2 लाईन सोडले का मी. ठीक आहे, आणि लास्ट आला कॉट थिटा. ठीक आहे. अँगल्स सांगा. 0 बरोबर आहे. हा 0 नंतर किती रे 30 डिग्री. 30 degree. येस, 30 नंतर 45. 45. चला सांगत चला मला. 60 degree. हा नेक्स्ट 90 degree. 90 डिग्री. नेक्स्ट 180 degree. 270 degree. 180 डिग्री. 360 degree. 270 डिग्री आणि लास्ट 360 360. गुड. 360 डिग्री आणि 0 डिग्री या दोघांनाही व्हॅल्यू कशा येतात सारखे येतात बरोबर ना. ओके,
आता मला तुम्ही ना साईनच्या व्हॅल्यू सांगा. तुमच्या पाठ आहेत ना, मी विचारतो, तुम्ही मला सांगत चला. ठीक आहे. हा सांगा. साइन 0. 0. 0. गुड. साइन 30. 1/2. ओके. साइन 45. 1/2. गुड. साइन 60. √3/2. गुड. साइन 90. 1. 1. गुड. साइन 180. 0. साइन 270. -1. आणि साइन 360. 0. 0. करेक्ट. आता सांगा कॉसची व्हॅल्यू. कॉस 0. 1. 1. कॉस 30. √3/2. √3/2. गुड. कॉस 45. 1 upon. 1/2. Correct. Cos 60. 1/2. 1/2. Cos 90. 0. Cos 180. -1. Correct. Cos 270. 0. आणि cos 360. 1. 1. हा. आता tan चे कसं लिहिणार आहे आपण? tan कोणाचा रेशो आहे? साइन आणि कॉस. ओके. सो साइन डिवाइडेड बाय कॉस करून तुम्ही मला डायरेक्टली आन्सर सांगा. आता काय येतो टॅनचा टेबल. बरोबर. सांगा. tan 0. tan 0. tan 30 किती? 1/√3. गुड. हा. tan 45 सांगत चला फास्ट. मी लिहितोय बघा. tan 45. 1. हा. नेक्स्ट. 3. tan 60 √3. ओके. tan 90 tan 90 not defined. हा. करेक्ट. नेक्स्ट. tan 180. tan 180 0. tan 180 0. tan 270. tan 270 not defined. आणि tan 360 परत 0. ओके. कोसेक कोणाचा रिसिप्रोकल आहे? साइनचा. बरोबर. मग सांगा कोसेक Sin. व्हॅल्यू. कोसेक 0. Cosec 0 not defined. कोसेक 30. 2. कोसेक 45. √2. कोसेक 60. 2/√3. करेक्ट. कोसेक 90. 1. गुड. कोसेक 180. Not defined. येस. कोसेक 270. -1. आणि कोसेक 360. Not defined. व्हेरी गुड. आता सेक कोणाचा रिसिप्रोकल आहे रे? Cos. सांगा मग आता मला कॉस चे रिसिप्रोकल सांगा. कॉस 0. Cos 0 1. कॉस 30. 2/√3. 2/√3. गुड. हा. कॉस 45. √2. कॉस 60. 2. 2. कॉस 90. सॉरी सेक 90. मी कॉसच म्हणतोय. Not defined. येस. सेक 90 नॉट डिफाईन. सेक 180. -1. सेक 270. Not defined. नॉट डिफाईन. आणि सेक 360. 1. बरोबर. आता लास्ट राहिला आपला कॉट. करेक्ट. एकच मिनिट. इट बिकम हँग अगेन. जस्ट वेट. हाँ. ठीक है.
सो सांगा मला कॉट 0 टॅनचे रिसिप्रोकल ना आता सांगा कॉट 0 Not defined. Not defined. Not defined. नॉट डिफाईन गुड सांगा पुढे लगेच कॉस 30 Root 3. Root 3. करेक्ट कॉट 45 1. कॉट One. 60 1 by root 3. 1 upon root 3. गुड कॉट 90 0. 0 नॉट Zero. डिफाईन रेसिप्रोकल 0 गुड कॉट 180 Not defined. Not defined. नॉट डिफाईन कॉट 270 0. आणि अगेन कॉट 360 Not defined. नॉट डिफाईन येस ओके सो हे झाले आपल्या स्टँडर्ड व्हॅल्यूज ओके नेक्स्ट नंबर 4 होतं याच्यामध्ये नंबर 4 किंवा नंबर डी म्हणू आपण आता ABCD पर्यंत लिहितो ना आपण आयडेंटिटी फॉर्म्युले होते याच्यात आणि खूप सिंपल आहेत आयडेंटिटी फॉर्म्युले तुमचे पाठ आहेत 10वी पासून बरोबर सांगा आयडेंटिटी फॉर्म्युले पहिला Sin square theta plus cos square theta plus cos square theta is equal to 1. गुड सेकंड 1 plus sin square theta is 1 equal plus to sin square theta is equal to cos. सेक स्क्वेअर थीटा गुड तिसरा 1 plus cot square 1 theta is plus equal cos to square theta is equal to cos sec square theta. इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थीटा गुड ओके आता हे झाले ट्रिग्नोमेट्री 1 मधले फॉर्म्युले ओके याच्यामध्ये आणखीन एक काय होतं ट्रिग्नोमेट्री 1 मध्ये जे आपण डिस्कस केलं बघा नंबर ई म्हणतो मी त्याला आता कार्टेशियन अँड पोलार कोऑर्डिनेट्स हा बरोबर ना कार्टेशियन अँड पोलार कोऑर्डिनेट्स याला तुम्ही ऑलरेडी कुठं स्टडी केलेलं आहे बघा कॉम्प्लेक्स नंबरला ठीक आहे ना मग आता जर मला कार्टेशियनचं कन्वर्जन करायचं आहे कार्टेशियन कोऑर्डिनेटचं मला कन्वर्जन करायचं आहे कशामध्ये पोलारमध्ये म्हणजेच मला एक्स आणि वाय यांचं कन्वर्जन कशामध्ये करायचं आहे पोलार म्हणजे आर आणि थिटामध्ये सो काय फॉर्म्युला वापरायची मी सो लिस्ट ऑफ फॉर्म्युले पहिला रूट मध्ये एक्स स्क्वेअर प्लस x square plus वाय स्क्वेअर गुड एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर आणि सेकंड फॉर्म्युला थिटासाठी वापरायचा बरोबर थिटा काय वापरू किंवा टॅन थिटा इज इक्वल टू काय असतो वाय अपॉन एक्स असतो बरोबर आता सेकंड मला पोलारचं कन्वर्जन करायचंय कार्टेशियन मध्ये पोलार टू कार्टेशियन म्हणजे आता मला आर आणि थिटाच्या फॉर्म मध्ये दिलेलं आहे मला कशामध्ये कन्वर्ट करायचं त्याला एक्स आणि वायच्या फॉर्म मध्ये दोन सिंपल फॉर्म्युले पहिला फॉर्म्युला एक्स इज इक्वल टू आठवतंय कोणाला एक्स इज इक्वल टू आर कॉस थिटा r cos theta बरोबर आणि वाय इज इक्वल टू आर साइन r sin theta. येस मग हे होतात कार्टेशियन मध्ये कन्वर्ट बरोबर येस आता नेक्स्ट नंबर पुढचा नंबर एफ आता ट्रिग्नोमेट्री 2 मध्ये चालू झाले ओके ट्रिग्नोमेट्री 2 मध्ये सगळ्यात अगोदर आपण कोणते फॉर्म्युले बघितले कंपाऊंड अँगल फॉर्म्युले कंपाऊंड अँगल फॉर्म्युले ओके तुम्हाला माहिती आहेत सगळे आता 1 बाय 1 टोटल 8 फॉर्म्युले आहेत ना हे साइन ए प्लस बी साइन ए मायनस बी ओके हा सांगा साइन ए प्लस बी इज इक्वल टू तुमच्या पाठ आहेत सांगा sin a cos b plus cos a sin b into sin A. साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी गुड हा सेकंड साइन ए मायनस बी Sin A sin a cos b minus cos a sin b. sin b. करेक्ट साइन ए कॉस बी मायनस एकच मिनिट जस्ट वेट हा याला मी मॅक्सिमाइज करतो
परत गेलं होते. आपल्याच लेक्चरला होतं तरी असं का बाकीच्या लेक्चरला होतंय काही प्रॉब्लेम असं? यस. सर आपल्या लेक्चरला होतं. हा काय होतं मला समजणार ते असं का होतंय. लोड मध्ये येत आहे ती सिस्टीम. जस्ट वेट, मी करतोय ट्राय.